विषय संपला. संपला. तेव्हा जसा कोणी एखादा मनुष्य अंधारातून चाललेला आहे, त्याला कशाची आवश्यकता आहे? प्रकाशाची. म्हणून त्यांनी काय पेटवली? मशाल पेटवली. तर त्या मशालीच्या द्वारे तो प्रकाशातून जाऊ शकतो. तसं तत्वज्ञानरूपी मशाल ज्याने हातात घेतलेली आहे तो मनुष्य आत्मज्ञानाचा प्रवास करू शकतो. पण मग गेल्यानंतर पुढे गेल्यावर त्यांनी काय केलं पाहिजे? ते नुसत्या, कारण त्याला पुढे जाऊन तिथे जसे मुक्कामावर पोचल्यावर मशालीची गरज नाही राहिली, तसाच प्रकार या साधनांचा आहे. म्हणून सगळ्या साधनांचा परित्याग करायला शास्त्र सांगतं. मग शास्त्रीय अशास्त्रीय तर मागच टाकली, पण शास्त्रीय साधनं सुद्धा नको. ऐका. तसेच झाला पुढचा श्लोक. ग्रंथमभ्यस्य मेधावी ज्ञान विज्ञान तत्परः ग्रंथमभ्यस्य मेधावी ज्ञान विज्ञान तत्परः पलालमिव धान्यार्थी त्यजेत् ग्रंथमशेषतः पलालमिव धान्यार्थी त्यजेत ग्रंथमशेषतः पलालमिव धान्यार्थी त्यजेत ग्रंथमशेषतः ग्रंथमभ्यस्य मेधावी ज्ञान विज्ञान तत्परः पलालमिव धान्यार्थी त्यजेत ग्रंथमशेषतः ग्रंथम अभ्यस्य मेधावी ज्ञान विज्ञान तत्परः पलालम इव धान्यार्थी त्यजेत ग्रंथम अशेषतः. सांग मतकर साहेब, सांगा बरं. ग्रंथम अस्य अभ्यस्य मेधावी ज्ञान विज्ञान तत्परः पलालम इव धान्यार्थी त्यजेत ग्रंथम त्यजेत ग्रंथम अशेषतः. त्या ग्रंथम अभ्यस्य मेधावी. मेधावी म्हणजे ज्ञानी पुरुषाने, पण इथे त्यांनी अर्थ वेगळा केला आहे जरा. मेधावी आतापर्यंत आपण म्हटलो ना, मेधावी म्हणजे ज्ञानी नाही, तर आता इथं अर्थ केला आहे मेधावी म्हणजे इच्छा करणाराने, तत्वज्ञानाची इच्छा करणाराने, ज्याला कोणाला आपलं हित प्राप्त करून घ्यायचं आहे तो मेधावी असा अर्थ केला. आपले परमहित इच्छिणाऱ्या पुरुषाने असा अर्थ केला मेधावी पदाचा अर्थ. तेव्हा मेधावी ज्ञान विज्ञान तत्परः सन. त्याने कशात तत्पर राहावं? तर ज्ञान म्हणजे प्रथम परोक्ष ज्ञान संपादन करावं आणि नंतर विज्ञान म्हणजे अनुभूती ज्ञान संपादन करावं. ज्ञान पदाचा अर्थ आहे परोक्ष ज्ञान. ज्ञानामध्ये दोन प्रकार, परोक्ष आणि अपरोक्ष. ज्ञान या पदाचा अर्थ आहे परोक्ष आणि विज्ञान या पदाचा अर्थ आहे अपरोक्ष किंवा अनुभूती ज्ञानाला विज्ञान असं म्हणतात. वेदांत शास्त्राच्या ग्रंथामध्ये विज्ञान या पदाचा अर्थ असा आलेला आहे. आणि माऊली ज्ञानोबरायांनी जो प्रपंच असा एक विज्ञान पदाचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. विज्ञान निशेष हरपे अज्ञान काय बोली सांग होळी काय जाणीव जेथे नदी घे, हा जाणीव जेथे नदी घे, तर्क आणि निघे,
आईच्या काय अंगात. पुढे विचार मागं त्या नाव ज्ञान अर्जुना तया नाम ज्ञान हेर प्रपंच हे विज्ञान. हा आणि सत्यबुद्धी सत्यत्व बुद्धी हे अज्ञान जाण असं माऊली ज्ञानापर्यंत होईल. अज्ञान अवघे हरपे विज्ञानची शिष्ट करते आणि ज्ञान ते स्वरूपी होऊन कोण नाही. तर तेव्हा ज्ञान म्हणजे प्रपंच आणि तिथं करपे असा शब्द आला ना, विज्ञान करपे. पण इथे विज्ञान या पदाचा अर्थ काय आहे? अपरोक्ष ज्ञान, अनुभूती ज्ञान असा आचार्यांच्या ग्रंथामध्ये बी आणि इकडे सुद्धा विज्ञान या पदाचा अर्थ असा येतो. अनुभूती ज्ञान किंवा अपरोक्ष ज्ञान म्हणजे विज्ञान, आणि ज्ञान या पदाचा नुसतं ज्ञान असा शब्द आला तर परोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञानाची पायरी परोक्ष ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय अपरोक्ष ज्ञान प्राप्त होत नाही. आणि वेदामध्ये विज्ञान शब्द हाच आलेला आहे. अनुभूती ज्ञान, अनुभूती ज्ञान असा आलेला आहे. विज्ञान या पदाचा आत्म्याला जाणणं याला विज्ञान असं वेदामध्ये आलं. आत्म्याला जाणणं त्याला विज्ञान, म्हणजेच आपण त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतो. तर काय म्हणतायत की मेधावी ज्ञान विज्ञान तत्पर हा समजो कोणी मेधावी पुरुष आहे म्हणजे आपल्या हिताचा, आपलं हित प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारा, त्याने प्रथम ज्ञान आणि नंतर विज्ञान. पण कधी? तत्पर सण मरण्याच्या आधी. तत्पर पदाचा अंतिमार्थ मृत्यू असा आहे. तुम्ही काय तत्पर राहा, तत्पर राहा. तर तत्पर म्हणजे कधी हो? ते म्हणजे आज तर आम्हाला लय धंदा आहे, आज लय काम आहेत आम्हाला, तर सारी कामं टाकून देणं याला काय म्हटलेलं आहे? सगळी कामं टाकून दिली, काही नाही सगळ्या, म्हणून तिथं म्हणतात त्याचं नाव तत्पर केलेलं आहे. नाही तर ते म्हणले तत्पर म्हणजे हो आम्ही सकाळी तत्परतेने उठतो. तुम्ही तत्परतेने उठले तरी त्या तत्पर शब्दाचा अर्थ तुम्हाला काय जमला नाही. कारण नित्य मृत्यू लागला समीपन्नम आणि अल्पदेह सुख. तत्पर पदाचा अर्थ आहे मृत्यू कधी येईल? क्षणभंगूर नाही भरवसा. मग क्षणभंगूर भरवसा नाही तर तत्पर पदाचा अर्थ काय केला? तात्काळ. ते बाकीचं काय सोडून द्या सगळं, आधी पहिल्यांदा याचा विचार करा. म्हणून ब्रह्मचिंतन आधी करणं याला तत्परता म्हटली. झडझडोनी वैराणी. ते वैराग्य दाखवतो, वैराग्य दाखवतो. तर अशा पद्धतीची तत्परता सांगताय. काय म्हटलं? व तत्पर झाल्यानंतर काय करावं? पहिल्यांदा ज्ञान म्हटले. ज्ञान हे पद आलं म्हणून ग्रंथम अभ्यास्य, ग्रंथांचा अभ्यास करायला लावला. प्रपंच सगळा टाकून दिला आणि ग्रंथांच्या अध्ययनात पहिल्यांदा आला. किंवा आता हा विषय तर आपण ज्यांच्यासाठी सांगते तर काय कोणी तरुण मुलं बसलेली नाही, इथे सगळी माणसं प्रौढ आहेत असं म्हणा. याला तत्पर आपल्या इथला अर्थ काय करायचा आहे? बाकीचे उद्योगधंदे टाकून द्या आणि पहिल्यांदा काय करा? ग्रंथाध्ययन करा. किंवा कमीत कमी ग्रंथाध्ययन करत असताना त्यांच्याकडे पाहूच नका. असं जर केलं, अहो मोक्ष कोणाला होईल याच्याविषयी शास्त्रात विद्वानांचं भांडण झालं. त्याच्यात त्यांच्यात असा विषय ठरला की ते फक्त संन्याशी असेल त्यालाच होईल. संन्याशी असेल तर आम्ही तर सगळे गृहस्थी, आमची काय अवस्था आहे? तर मग त्याच्यात आचार्यांनी आपली बाजू सांगितली होती. आचार्य म्हटले अहो उपाध्या कोणत्या जरी असतील तरी चालेल त्याच्याकडे, पण त्याच्या बुद्धीमध्येच त्यांनी उपाधी धारण नाही केली तर तुम्ही त्याला संन्यासी नाही म्हणणार का? वृत्तीचा संन्यासी म्हणजे त्याला वृत्तीचा संन्यासी केला. तुकोबराय म्हणतात, माऊली ज्ञानोबराय म्हणतात, किंवा भगवद्गीतेत नियस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. पुढे निर्द्वंद्व हि महाभाव. बरोबर आहे. तेव्हा नियस नित्य संन्यासी तिथं म्हटलेलं आहे मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पाहता तो संन्यासी जाण निरंतर. तर त्याला आचार्यांनी त्याची बाजू लावली. तर इतका मोठा अधिकार, म्हणून अधिकार असल्याशिवाय फलप्राप्ती होत नाही. फल कोणाला प्राप्त होतं? अधिकाऱ्याला होतं.
म्हणून संसारातल्या उपाध्या आहेत हे काय फार मोठी गोष्ट नाही, पण ते उपाधी चित्तात बाळगून बसणाऱ्या माणसाला कसा काय मोक्ष मिळेल. म्हणून मग आणि तोच मनुष्य त्याग करतो की मग त्याला कारण त्याची किंमत नसते. ज्याला प्रपंचातल्या वस्तूंची किंमत आहे त्याला काय श्रवणाची किंमत आहे का त्या, तेव्हा ते काय पाठ बोलला तरी चालेल, पण मग आपलं प्रपंचाचं महत्वाचं आहे. एका दिवसाने काय फरक पडतो असा, असं कोण म्हणेल? एका दिवसाने काय फरक पडतो? ते एका दिवसाने त्या दिवशी महत्वाचा विषय निघून गेला. सांगता येत नाही कोणत्या दिवशी काय होईल. त्याच्या बुद्धीत जो शंका होती ती शंका त्या दिवशी निघून गेली, मग काय होईल ज्ञानाची घडीत कधी बस सांगता येत नाही. सांगता येत नाही. तसाच प्रकार आहे पहा. त्या तत्पर ग्रंथांचं अध्ययन करावं. जसं उदाहरण दिलं की धान्यार्थी पलालम इव. पलालम म्हणजे काढून टाकणं, त्यागून टाकणं, त्यागणं. धान्यार्थी धान्याची इच्छा करणारा हा धान्याचा भूस घेऊन वागवतो का? नाही. हे विशेष करून तुम्हाला भूस म्हटल्यावर तुम्हाला ज्वारी ज्याला माहिती आहे आणि शेती माहिती, दुकानातली ज्वारी नाही, शेतकऱ्याची जी ज्वारी राहते कणस मळल्यावर त्याच्यापासून ते सगळंच काय काय वेळेला भोंड बांधतात ना त्याला, भोंड. त्याला ते त्याचं वरचं कवच निघलं पाहिजे, ते त्याला मळणी करावी लागते. मळणी केल्यानंतर ते परत एकत्रच राहतात, त्याला उपणावं लागतं. हलकट बाजूला काढून टाकणं काय म्हटले फलकट तो संसार उपनिता कया माऊलीची ओवी उपनिता घनवट. पुढं आले ते पूर्ण 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 सांगा ना. तैसे विचारता निर्सरे ते प्रपंच सहज सांडवर तत्वता तत्व विज्ञान बीजभूस एक वटल उपनिता बीजभूस एक वट राहत. उपनिता राहिला ते जसं चिकटलेलं असतं त्याला बाहेर काढतो. म्हणून धान्यार्थी जसा भुसकट टाकून देतो, धान्याची इच्छा करणारा भुसकटाला पलालम इव, बरोबर आहे का नाही, तुष वरच टाकून देतो. त्याप्रमाणे ग्रंथम अशेषता त्यजेत. ग्रंथांचं अध्ययन केलं मग वाया गेलं का? नाही, तर त्याचं सार स्वरूपात बुद्धीत बसलेलं आहे. हे म्हणून मननाने बसलेलं असतं. नाहीतर ग्रंथ किती अध्ययन केले मनन केलेलं नसेल तर त्या ग्रंथ त्याला अजून अध्ययनाची गरज लागेल. एका ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर तो ग्रंथ बुद्धीत यायला पाहिजे. मी त्या ग्रंथ टाकून नाही दिला तर ग्रंथ कशात वागवला? बुद्धीत आलेला आहे. आणि बुद्धीत आलेला असल्या कारणाने तुम्हाला या हार्ड कॉपीची आवश्यकता राहिली नाही. हार्ड कॉपीची आवश्यकता का नाही? याला तेजत असं म्हटलं. नाही तर तेजत या पदाचा अर्थ ग्रंथ आणले होते पण आम्ही आता विकून टाकले. तेजत याला तेजत नाही म्हटलं बरं का. तेजत कशाला म्हटलं? मग आता ग्रंथ तेजत आहे का तेजत नाही हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. कशावर ठरवायचं? हा ग्रंथ माझ्या बुद्धीत जर नसेल तर मला तेजत नाही. आणि तो जर ग्रंथ बुद्धीत बसलेला आहे, त्याच्या आहे म्हणजे काय, त्याला लक्षात आलं ना तुमच्या. म्हणजे त्याचे जे आपण नुसतं ज्या शब्दांचं अध्ययन करत होतो शब्दशः, तर त्याची त्याला आवश्यकता राहिलेली नाही. कारण त्याने ते सगळ्यांचं काय केलेलं आहे? सार स्वरूप मनन करून बुद्धीमध्ये आणलेलं आहे. तर त्यानंतर त्याने काय केलं पाहिजे? ग्रंथम अशेषता त्याचे विशेष त्याचा त्याग करावा, असा एक अर्थ झाला. आता दुसरा भाग आहे, सार जास्त असतं का आसार जास्त असतं? आसार जास्त असतं. म्हणून सार याचा अर्थ त्याच्यातले निवडक सिद्धांत, त्याला प्रमेय असं म्हणतात. वेदांतात कशाला किंमत आहे? प्रमेयाला किंमत आहे. म्हणून त्या प्रमेय तुमचे जर निश्चित झालेले असतील, ग्रंथांचा उद्देश काय, ग्रंथाचा उद्देश काय? श्रवण. म्हणजे श्रवणात ग्रंथांची एक नंबर भूमिका आहे. त्याच्यात श्रवण केलं तर श्रवणाने काय गेलं तुमचं? श्रवणाने मल ते मागत प्रमाणा संभावना गेली. श्रवणाने प्रमाणा संभावना गेली. तेव्हा श्रवण तेजत असा अर्थ होईल, ज्या वेळेला तुमची प्रमाणा संभावना गेली. आता प्रमेय संभावना टिकून असेल तर काय करावं लागेल? मनन करावं लागेल. म्हणजे श्रवण आणि मनन. मग त्यांच्यानंतर त्यांचाही त्याग केल्यावर निधिध्यासन होतं.
निधिध्यासनात हे जर 2 चालू असतील तर निधिध्यासन कसं होईल त्याचं? तसाच प्रकार याच्यामध्ये बी आहे. की ग्रंथम अशेषता तेजेत असं म्हणत असताना ग्रंथांचा सार स्वरूप म्हणजे तुम्ही काय झालेले आहेत, प्रमाणा संभावना गेली, प्रमेया संभावना गेलेली आणि तद्विषयी कोणताच संशय राहिलेला नाही असं म्हटलं पाठिंबा. अनिश्चितता आणि संशय हे निवृत्त झाले तर त्यावेळा ग्रंथ अशेषता तेजे असा विचार कुठे सांगितला? ब्रह्मबिंदू उपनिषदामध्ये आलेला आहे. चला वाचा बरं काय म्हणतायत, वाचा. ज्याप्रमाणे एखादा वाटसरू इष्टग्रामाला जाऊन पोहोचला असता अंधकाराचे निवारण करण्याकरिता हातात घेतलेली चूड किंवा दीपज्योती टाकतो, त्याप्रमाणे ह्या इष्टलाभाने नित्य झालेल्या आत्मज्ञानी पंडिताने सर्व साधनांचा त्याग करावा. तसेच म्हणजे पुढे त्यांनी काय करावं हे पुढील श्लोकात सांगितलेले आहे. तर पुन्हा असं सांगायची आवश्यकता येते की कारण तुम्हाला त्याग करावा हे मोठा सिद्धांत सांगू राहिलेत आत्ता. आणि आपला अधिकार पहा की आपण कोणत्या अधिकारावर आहोत, की त्यागण्याच्या का मिळवण्याच्या, काही तर प्राप्त सुद्धा केलेलं नाही असून म्हणजे काय अनुवाद सुद्धा करत नाहीत. आणि तुम्ही अनुवादच जर करत नसतील तर तुम्हाला त्यागणे हा शब्दाचा तर विषयच नाही राहिला. लक्षात आलं का? कारण तुम्ही अनुवाद केव्हा करू शकता? ग्रहण केलं तुम्ही ग्रहण केलं तर अनुवाद करू शकता आणि अनुवाद केल्यानंतरही त्याच्यात काही शंका असू शकतात. अनुवाद केल्यावर शंका येऊ शकते. अनुवाद अण्णाने मी सांगायचे दोघांना काहीच कळत म्हणजे दोघांना शंका काहीच नसतात. एकाला काहीच कळत नाही त्यालाही काही शंका नाही आणि ज्याला सगळंच कळतं त्यालाही काही शंका नाही. तर तुमचा समावेश मी आता सगळंच कळतं याच्यात शंकाच नाही. कळत नाही म्हणून सांगतो. लक्षात आलं ना? नाही तर त्याच्यात असं सांगितलंय आता शाळा कोणाची सुटली? अहो मास्टर ग्रॅज्युएट झाला त्याच्या ते म्हटलं मी शाळेत जात नाही आता. आणि दुसरा भेटला मित्र ते म्हटलं आपण तर अजिबातच गेलो नाही बा. एक मास्टर ग्रॅज्युएट झाल्यावर शाळेत गेला आणि एक गेलाच नाही. तर अशा अवस्था आहे. तर लक्षात ठेवा. म्हणून हा विषय टप आलेला आहे तो असाच आहे. म्हणून मोठे सिद्धांत आहेत हे. काही वेळेला नेहमी म्हणत असतो की लहान माणसांना मोठे सिद्धांत सांगू नाही कारण त्यासाठी अभ्यास सांगितला की परत परत ते सांगायचं. तर त्या ऐका काय म्हणतात. चला श्लोक सांगितलाय. ग्रंथमभ्यस्य मेधावी ज्ञान विज्ञान तत्परहा पलालमिव धान्यार्थी त्यजेत ग्रंथमशेषतः. अन्वयात सांगितलाय मेधावी ज्ञान विज्ञान तत्परहा सन 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 इथं म्हणजे काय हा तयार केला ना म्हणजे तत्पर होऊन. सन या पदाचा अर्थ आहे होऊन. नुसतं तत्पर आलतं ना हा तयार केला. तत्पर म्हणायचं तत्पर होऊन नंतर काय करायचंय? आपले परम इच्छणाऱ्या पुरुषाने परोक्ष व अपरोक्ष ज्ञानामध्ये तत्पर होऊन ग्रंथम अभ्यास्य ग्रंथाचा अभ्यास करून धान्यार्थी पलालम इव नंतर धान्याची इच्छा करणारा जसे तूज टाकून देतो त्याप्रमाणे त्याने ग्रंथम अशेषतः त्याचेत ग्रंथाचा निशेष त्याग करावा. ब्रह्मबिंदू उपनिषदामधला श्लोक आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकाराने हा मुख्य विषय सांगितला. प्रकाश काय म्हणतात ऐका. प्रकाश सांगितलाय असे सांगितले आहे की व्यवहारात परिणामाकडे दृष्टी पोचवून पूर्वीपासूनच सावध राहणाऱ्याला शहाणा चतुर असे म्हणत असतात. बरोबर आहे. व्यवहारात सुद्धा चतुर शहाणा कोणाला म्हणतात? परिणामाला पाहतो ज्याला शहाणा असं म्हणतात. त्याच्यात काय परिणाम होणार आहे ज्याची नजर फलाकडे असते. काय याचं काय निष्पत्ती होणार आहे याचा परिणाम काय होणार आहे त्याला काय म्हणतात? व्यवहारात शहाणा असं म्हणतात. म्हणून परिणामाकडे दृष्टी पोचून पूर्वीपासून सावध राहणारा शहाणा चतुर असं म्हणतात. आता इथे कोणाला म्हटलं शहाणा? मेधावी. मेधावी म्हणजे शहाणा. ऐका या श्लोकातील मेधावी या शब्दाचा अर्थही असाच आहे. म्हणजे हिताचा विचार करणारा. भूस आणि
बीज. ज्या पद्धतीने मुख्य मला हे मानवी शरीर प्राप्त झालेलं आहे, मला काय करणं गरजेचं आहे याच्यावर नजर आहे. मला काय करायला पाहिजे. मग ते म्हणतात की काय करायला पाहिजे, तर याच मानवी शरीराने मी मुक्त होणार आहे आणि याच मानवी शरीराने मी बद्ध होणार आहे. म्हणून मी काय करायला पाहिजे, तर मी तत्त्वज्ञानाचं चिंतन करायला पाहिजे. कुठल्या तरी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरूंकडे जाऊन चिंतन करून मुक्त व्हायला पाहिजे. याच्यासाठी पुढच्या जन्माची प्रतीक्षा करायला नाही पाहिजे. त्याला मेधावी असा शब्द प्रयोग आला. पण तो हिताचा विचार करून तो बरोबर केला. त्याच्या कारण परमार्थाचा पसारा फार व्यापक आहे. परमार्थ म्हणजे काही बी करत किती काय याच्यात व्यापकता आहे व इतका मोठा पसारा आहे ना हा परमार्थाचा, म्हणजे डोकं बधीर करण्यासारखी अवस्था आहे. या सगळ्यामधून मला काय करायला पाहिजे, नाहीतर तोच परमार्थ सुद्धा तुमचा घातक ठरेल. एवढ्या मोठ्या पसाऱ्यात दुसरेच भलतं सलतं उचलत बसले काही बी तर तुमचा वेळ जाईल, आयुष्य संपेल. आणि म्हणून त्याला म्हणावं मेधावी. तोच बुद्धिमान आहे की जो लागतं तेवढंच घेतो, बाकी टाकून देतो. किती उचलाय बरं. हे सांसारिक लोक सुद्धा जे हव्यास करतात ना, संसारात किती घेण्यासारखं आहे. ह्याचं आयुष्य कमी पडेल तरी इतकं तरी घ्यायला ते कमीच आहे. म्हणजे अपेक्षा त्याच्या अपेक्षा पूर्णच होऊ शकत नाही. आणि तोच प्रकार परमार्थात सुद्धा आहे. म्हणून परमार्थातला मी काय घ्यायला पाहिजे, नाही तर मग उचलत बसले सारे, सगळं उचलत बसले तर त्याच्यामुळे काय होईल, त्याचा वेळ जाणार आहे. म्हणून म्हणतात ना की अर्जुना जरी वेगविध झाला तरी नेन ताबीनं वाया गेला, कनु सांडोनी उपनीला पंडा जायचा. तसा इथला आता बरोबर आहे. तर इथला मेधावी कोण आहे, केवळ मोक्षार्थी, मोक्षाची इच्छा करणारा. आणि जे लागेल तेवढंच घेतलं, बाकीचं नाही पाहत बसला, आता त्याच्यातही पुष्कळ आहे. कारण ईश्वर इच्छेने हे असं चिंतन असेल तर तुमच्या लक्षात आलं का, कीर्तन प्रवचनाने माणसं मुक्त होतील का? काही संबंधच नाही त्याचा. मग तो परमार्थातला भाग नाही का? परमार्थाचा भाग आहे, पण तो फार लांब आहे आणि सामान्य आहे. सामान्य माणसाला थोडीफार सत्कर्माला लावायचं कुठेतरी, तर त्याच्यासाठी तो भाग विषय झाला. पण मोक्षाचा विषय आल्यावर राहतच नाही, त्याला बाजूला टाकून दिलं. चला. कारण ईश्वर इच्छेने प्रस्तुत प्राप्त झालेल्या बऱ्या वाईट स्थितीतच गर्क होऊन न राहता पुढे आपले अखंड कल्याण कसे होईल. आता ईश्वर इच्छेने प्रस्तुत प्राप्त झालेल्या बऱ्या वाईट स्थितीत गर्क होऊन न राहता, गर्क तोच राहील की चांगली स्थिती असेल तर. वाईट असेल तर पटकन त्या विवेक वैराग्य तयार होईल त्याला. पण बऱ्या वाईट म्हणजे जसं असेल तसं. याचं कारण आहे कुठं काय नित्य आहे, त्याच्यातलं काय विशेषता आहे. म्हणून कौटुंबिक कुठल्या स्थितीकडे लक्ष नाही द्यायचं. जे असेल जसं असेल तसं असेल, काही देणं घेणं नाही त्याच्याशी. पण त्याने ईश्वरी इच्छेने प्राप्त, त्याला ईश्वरी इच्छा असं आहे. ते ईश्वराची खरी इच्छा नसून ते कर्म आहे आपले. आणि ईश्वरी इच्छा, ईश्वरी ज्ञान, ईश्वरी प्रयत्न आणि ईश्वर ते जे प्रतिबंध हे सांगितले ना, साधारण कारण. म्हणून ईश्वरी इच्छा हे साधारण कारण धरलंय. ईश्वर इच्छेने प्रस्तुत प्राप्त ह्याला साधारण कारण म्हणतात. बऱ्या वाईट स्थितीत आपल्या नशिबाने आपल्याला जसं प्रारब्ध कर्म केलेलं आहे मागचं, त्या पद्धतीने शरीर मिळालेलं आहे, घरदार कुटुंब काय असेल ते असेल. याच्यात कुठलाही गर्क न राहता, फोटो न काढता, तेव्हा सारखा सेल्फी काढत बसतो तो. काय करायचे त्याचं मातीत घालायचं त्याला. तेव्हा त्याच्यापासून वेगळं राहून काय करायला पाहिजे, अखंड कल्याण कसं होईल. अखंड कल्याण काय आहे, मोक्ष. मोक्ष. आणि कोणाचा, केवळ माझाच, माझा इतरांशी कोणाचाही काडीचाही संबंध नाही. ते त्यांचं ते पाहतील काय करायचे, त्यांचं ते पाहतील काय करायचं ते. आपल्याला दुसऱ्यांचं नाही पाहायचं. ते म्हणले नाही पोरांना सन्मार्गाला लावलं, पोरं लागतील नाही तर नाही लागतील, तुझं पहा. तू सन्मार्गाला गेलाय का, खरा सन्मार्ग तुझा आहे का, तुझा तिथंच तुझ्यातच बिघाड झालेला आहे. पण कोणाचा आहे परमार्थ कोणावर अवलंबून नाही. सगळे जीव भगवंताचेच आहेत ना, त्यांचे ते पाहतील ना, घेतील जन्म, परत कधीतरी मुक्त होतील.
पण मी जर मुक्त व्हायचा राहिलो तर माझंच राहिलं ना, मला बाकीच्यांचं करायचंच काय तेव्हा. तिची बुद्धी आकृष्ट झालेली आहे ना, घरच्यांच्यावर बी आकृष्ट झालेली. तर ते घरात आपले असणारे जीव फक्त आपल्या घरातलेच नाहीत, ते विश्वाचे हे चुकून आपल्या घरात आलेले, आपल्या कर्माप्रमाणे त्यांची संगती लागलेली, नाही तर काळीचा संबंध नाही कोणाचा. जेवढे मागचे अनेक कुटुंब झाले ना, मागचे जन्म झाले त्यावेळेसचे कुठे गेले, ते का धरून नाही बसले तुम्ही? आता ह्यांना धरून बसलेले वस्तुस्थिती काय धरून बसलेले, कसे धरून बसलेले? हा मायेचा हा खास पसाराच आहे बा. ते नाही ना, मला ना असं करावं लागेल, मला ते तसं करावं लागेल, काही देणं घेणं नाही त्यांचं. आहेत तोपर्यंत आहेत, नसतील नाही. कारण ते विश्वाचे आहेत, जगात देवाचेच आहेत ते सगळे, देवाकडे येते. असं मोठ्या कुटुंबात सगळा व्यवहार कोणाकडे? देवाकडे. माझ्याकडे काही नाही असा निश्चय करावा. त्यावेळेला तुम्ही तुमच्या आत्मकल्याणाचा विचार करताल, नाहीतर करणारच नाही. तो त्याला टिकून बा. म्हणून लोक काय येत नाहीत, अभ्यास का करत नाही, चिंतन का करत नाही? ते कुठेतरी अन्य ठिकाणी चिकटलेले आहेत. हे वेगळं सांगायची गरज नाही. तो त्या ह्याच्याशी एकाग्र का नाही झाला? कुठेतरी चिकटलेला आहे. कुठे चिकटलाय ते जनतेने पाहिजे. तेव्हा आपले अखंड कल्याण कसे होईल असा विचार करणारा पुरुष कुठे एकदाच आढळतो. असं म्हटलं ना, कुठे एखादाच असं ना, एखादाच असं, एखादाच झालं, एखादा आपण असा एखादा कोणी विरळ असा पुरुष आहे जो सगळा त्याग करून बसलेला. आणि ते साधूच आहे, कारण त्यांनी त्या पद्धतीत निश्चय केलेले. सगळे साधू असू शकत नाहीत जगात, कारण हे कुठेतरी चिकटलेला साधूच असू शकत नाही. तो चिकटलेला आहे धनदारा पुत्र जड याच्यामध्ये तरी चिकटलेला आहे, नाहीतर परमार्थात आल्या परमार्थातल्या कीर्तन भजनाला तरी चिकटलेला आहे तो कुठेतरी असा. म्हणजे त्याच्यात कुठेतरी एका ठिकाणी चिकटलेला आहे. यालाही द्वैतच म्हटलेलं आहे ना. हो, परमार्थ काय आहे? द्वैतच आहे. याच्यात त्यालाही कुठेतरी चिकटला आहे, म्हणून त्याच्यामुळे तो मग आत्मज्ञानाकडे जात नाही. आता ज्ञान विज्ञान तत्पर हा शब्दाचा अर्थ सांगतील. चल, असा विचार करणारा पुरुष कुठे एखादाच आढळतो. हा विरळ आहेसा कोणी तुका त्याशी लोटांगणी, तुकोबरा म्हणतात ना, विरळ आहेसा कोणी. असा कोणी एखादा विरळ आहे, सगळे असू शकत नाही. ज्ञान विज्ञान तत्पर हा ज्ञान म्हणजे शास्त्रीय किंवा परोक्ष ज्ञान. बरोबर. व विज्ञान म्हणजे अनुभवसिद्ध किंवा प्रत्यक्ष साक्षात ज्ञान. साक्षात ज्ञान, साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, अनुभूती ज्ञान, ब्रह्मानुभूती, हे सगळे एकार्थवाची शब्द झाले. ते त्याला जो कोणी आत्मसाक्षात्कारी असेल म्हणजे अनुभूतीत घेतलेला तो विज्ञान म्हणजे परमात्म्याला परमतत्वाला जाणतो. या उभय ज्ञानांविषयी एक अनेक आत्मसाक्षात्कारी पुरुष नाहीत, हे नक्की. कोणीतरी आहे, कोणीच नाही असा नाही, तर कोणीतरी आहे. मग बाकीचे काय करायचं? तर काही परोक्ष ज्ञानात असतील, पण अपरोक्ष ज्ञानी मात्र विरळ आहे. कारण सहस्रावधी परोक्ष ज्ञानांच्यातून एखादा आत्मसाक्षात्कारी होतो. सहस्रावधी परोक्ष ज्ञानामधून एखादा आत्मसाक्षात्कारी म्हणजे विज्ञान या पदावर जाईल. या उभय ज्ञानांविषयी अत्यंत उत्सुक होऊन अद्वैत मत प्रतिपादक ग्रंथाचा अभ्यास करावा व इष्ट हेतू साध्य झाल्यावर धान्याच्या इष्ट हेतू साध्य झाला. इष्ट हेतू काय आपला? मोक्ष असेल. दुसरं काय आहे तेव्हा? अमृताची प्राप्ती झाल्यावर इष्ट हेतू, आत्मसाक्षात्कार झाल्यावर पुढे वरिष्ठ हेतू साध्य झाल्यावर धान्याच्या कणांचीच आशा करणारा जसा वरील तुष फेकून देतो त्याप्रमाणे यानेही त्या जड अक्षरांचा त्याग करावा. जड अक्षरांचा त्याग करावा. हार्ड कॉपी नको, सॉफ्ट कॉपी तुमच्या मेंदूत राहिलेली, त्याच्यातलाही सारांश भाग काढून घेतलेला आहे. मग आता काय आपण कितीतरी अभंगपाठ करतो का नाही? करतो. करावं का नाही करावं? करावं. सहज अवस्थेत करत असतील तर तुमच्या त्या करण्यातला, कारण असं आहे पुढे निघून गेले, पण मागच्यांसाठी जर तुम्ही जर करत राहिले तर करते म्हणजे पहा
आमची आई सुद्धा अभंग पाठ करते. तर ठीक आहे, चांगला भाग आहे. बाकीच्या लोकांनाही त्याच्यामुळं प्रोत्साहन मिळतं. हा भाग झाला. पण आपण आपल्याला पाहिजे होतं का आपल्याला काय करायचं होतं आणि काय झालं. आपल्याला नुसती एवढं करत पुण्य संपादन नाही करायचं. जो मोक्षार्थी आहे तो पाप पुण्याच्या लांब पलीकडे निघून गेलेला आहे. त्याला पुण्याचं काय देणं घेणं नाही राहिलेलं. पुण्याचं देणं घेणं असणारा परमार्थी फार खालचा आहे, त्याच्याही पलीकडे निघून गेलेला आहे. तर त्या आता त्याच्यानंतर काय, तर तुम्ही उद्यापासून अभंग पाठ करू. आज करावं लागेल. होतच नाही तर आमचं पाठ. पण इथं तर लिहिलेलं आहे की अक्षराचा काय केलं, जड अक्षराचं. जड अक्षराचा. आणि तुम्ही तर आम्हाला अभंग पाठ करायला लावता. तुष म्हणजे काय? तुष हा? बुसकट 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 तुष तिथं हा. बुसकट बुसकट. याने जड अक्षरांचा त्याग करावा. तर हा आत्मज्ञानी पुरुषाचा विषय चाललाय. परोक्ष ज्ञानाचा बी नाही आणि श्रवण मननामध्ये असणाऱ्यांचाही नाही. पूर्वीप्रमाणे त्यांची आवृत्ती वगैरे करीत बसण्यात कालक्षेप करून स्वात्मा आनंद अनुभवाला नको नाही. स्वात्मानंदानुभवाला स्वात्मानुभव म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा अनुभव आनंद. स्वात्मानुभव. तर त्याच्या स्वात्मानुभव असा आहे जोपर्यंत बुद्धी ही अनात्म पदार्थाला चिकटून असते तोपर्यंत स्वात्मानुभव कधीच येत नाही. ती बुद्धी आत्मस्वरूपाशी समरस बनते त्यावेळेला स्वात्मानुभवाची उत्पत्ती होईल. स्वात्मानुभव हा बुद्धी आत्मस्वरूपाकार बनते त्या काळात त्याला स्वात्मानुभव मिळेल. आणि अनात्माला चिकटून असते तोपर्यंत त्याला मिळत नाही. आणि ग्रंथ काय येतं, ग्रंथ काय येतं, साध्यापर्यंत साध्य होते. अहो अनात्मा आहे. अनात्माच आहे. हे द्वैतामधला भाग सांगितला ना तुम्हाला. म्हणजे पण ते आधीच परमार्थ हा द्वैतामध्ये आहे. आणि परमार्थातले बी बुद्धी असेल म्हणजे पारमार्थिक बुद्धी असेल तरी ते स्वात्मानुभव घेत नाही. हा ती सात्विक असते. परमार्थिक बुद्धी असते ती सात्विक असते. प्रापंचिक बुद्धी राजसी राहते. प्रतिबंध सांगितलेला आहे ना आपण. प्रतिबंध होतो. काय म्हणते भगवद्गीता, हा तत्र सत्व निर्मलत्वात् प्रकाशक मनामय सुखवंदेन ज्ञानसंगेन सुखसंगेन बंधाती ज्ञानसंगेन चानक. तर अशा प्रकाराने सत्वगुणात तो जीव बांधलेला आहे. म्हणून सत्वगुणाचाही त्याग पुढे सांगितला. गुणातीत गुणातीत ते शब्द कसे आलेले आहेत पहा ना. गुणातीत व्हायला लावले. म्हणजे सत्वगुण चांगला आहे परमार्थाला. सत्वगुण चांगला, सत्वगुण चांगला, पण त्या सत्वगुणाचा त्याग सांगितला. मग म्हटले काही रजोगुणी आणि तमोगुणी माणसं म्हटली तरी आम्ही सांगतच होतो कशाला ते सत्वगुण वाढवला. त्यांच्या त्या बोलण्याला काय अर्थ आहे का? नाही. अहो तुम्ही तमगुण टाका, रजगुण टाका आणि पुढे सत्वगुण घ्या आणि सत्वगुणही टाका आणि पुढे तुम्हाला काय व्हायचंय, गुणातीत व्हायचंय. ब्रह्म कसं आहे, यांती ब्रह्म निर्गुण. ज्याला निर्गुण स्वरूपाची प्राप्ती करायची त्याला गुणवान राहून कसं चालेल. म्हणून हाही सगळा भाग टाकायला लावलेला आहे शास्त्राने. अशा अर्थाची बृहदारण्यक श्रुती आहे. तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः. तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः. नानुध्यायात् बहून् शब्दान् बहु
बहुशब्दान नाही, बहुन शब्दान. तो जो ज सारखा दिसतोय ना, न आहे का तो? नाही, अनुस्वार आहे तो. आता याच्यामध्ये आलेला आहे. म्हणून नानुध्यायान बहुन शब्दान. बहुन नानुध्यायान बहुन शब्दान. वाचो विक्लापणम हि तत्. नानुध्यायात बहुन शब्दान 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 वाचो विक्लापणम हि तत्. तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः. नानुध्यायात बहुन शब्दान वाचो विक्लापणम हि तत्. तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः. नानुध्यायात बहुन शब्दान वाचो विक्लापणम हि तत्. तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः. नानुध्यायात बहुन शब्दान वाचो विक्लापणम हि तत्. तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः. नानुध्यायात बहुन शब्दान वाचो विक्लापणम हि तत्. तम एव धीरः विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः. दोन पदच्छेद आहेत सुरुवातीचे. न अनुध्यायात बहुशब्दान वाचः विक्लापणम हि तत्. 2-3 पदच्छेद आहेत फक्त. सांगा, सुरुवात आहे. पदच्छेद सांगा. मी सांगतो. हां. तम एव धीरो विज्ञाय धीरो नाही, धीरः. धीरः पुढे धीरः विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः. न अनुध्यायात बहुन शब्दान हां. वाचः विक्लापणम हि तत्. 2-3 पदच्छेद आहेत, जास्त नाही. तम एव, तर तेव्हा धीरः ब्राह्मणः. त्या ब्राह्मण कोणाला म्हटलं? परोक्ष ज्ञानी पुरुष. आता हा त्याच्याही पुढचा जो असेल म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घेणाऱ्या पुरुषाला ब्राह्मण असं म्हणतात. ब्राह्मण कोणाला म्हटलं? अशाच प्रकाराने कुठला श्लोक आला? तर तेव्हा बहुन शब्दांना अनुध्यायात, मग आणखी अधिक शब्दांचे चिंतन किंवा अनुच्चारण करू नये. ही तत् वाचः विक्लापणम भवती. कारण ते वाणीला शिनवणार आहे. वाणीचा शिनच आहे ना, त्याचा काही विनियोग उपयोग नाही. ऐका, वाचा. अशा अर्थाची बृहदारण्यक श्रुती आहे. ही श्रुती इथं वरती आलेली कोणती? तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः. वेदाची श्रुती वर आहे, बृहदारण्यात आलेली. पुढे श्लोक सांगितलाय. तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ही ब्राह्मणः. पूर्ण स्तुती आहे बरं का, खालची बी आहे. नानुध्यायान बहुन शब्दान वाचो विक्लापणम हि तत्. ही पूर्ण स्तुती आहे. वृत्ती प्रभाकर मध्ये झालेली ना शब्द प्रमाण. हा, झालेली बरोबर. तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः. ज्ञानोदयात बहुन शब्दान वाचो विक्लापणम हि तत्. अन्वयार्थ सांगितलाय. धीर हा ब्राह्मण हा तम एव विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत. धीर ब्राह्मणाने त्या अद्वितीय आत्म्याचा साक्षात्कार करून घेतल्यानंतर तद्विषयकच अनुसंधान ठेवावे. बरोबर, तद्विषयक अनुसंधान ठेवावे. बहुन शब्दांना अनुध्यायात, मग आणखीन अधिक शब्दांचे चिंतन काय करायचंय? त्याला अनेक शब्दांचं चिंतन करून करायचंच काय? काम झालं ना, बाकी साहित्य भरपूर पडलेलं आहे. मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा म्हटलं, आता जे सिद्धांत आहेत ते कधी बदलत नाही. तो पूर्ण सिद्धांत आणि योग्य यथार्थ सिद्धांत बुद्धीत बसल्यावर बदललं तर दृष्टांत बदलतात, सांगण्याची हातोटी बदलते. जसा एखादा मनुष्य सांगत असेल तर त्याची हातोटी भिन्न असते सांगण्याची, पण सिद्धांत तुमच्या बुद्धीत जर आरूढ झालेला असेल तर दुसऱ्या पद्धतीने तरी ऐकण्यामध्ये काय स्वारस्य आहे त्याला. लक्षात आलं ना? म्हणून एकदा पूर्ण सिद्धांत बुद्धीत आरूढ झाल्यानंतर पुन्हा आणखी
ना त्याने फारच भारी सांगितलं पण काय सांगितलं दृष्टांत सांगितले असतील, वेगळ्या पद्धतीने सांगितलं असेल. तुमच्या ह्या बुद्धीत अगोदर सिद्धांत तसाच होता का त्याच्यात तुम्ही काय बदललं? जर तुमच्या बुद्धीमध्ये ते प्रमेय तसंच बसलेलं असेल आणि दुसरा सांगणाराने तेच सांगितलं असेल तर तुम्हाला अन्य अध्ययनाची आवश्यकता राहिली नाही. भारत प्रवचन किती वाजता आहे? हा प्रवचन 11 वाजता. हा का? हा. थोडक्यात मला सार वाटलं 10:30 हा. थोडक्यात सार घ्यावा असा टाक. हा चालेल बरोबर. चला मग आणखीन अधिक शब्दांचे चिंतन किंवा उच्चार करू नये. हा. ही तत् वाच हा विगलापणम भवती, हम्म. कारण ते वाणीला शिनवणारे आहे. बरोबर. कशातलं हे काय लिहिलं? प्रदारण्य कसं? हा बृहदारण्यक उपनिषदातल्या श्रुती आहेत. हा. प्रकाश सांगितलाय. हम्म. धीर शब्दाचा अर्थ सांगितलाय. हम्म. धीर म्हणजे सुकृत दर्शनी रमणीय वाटणाऱ्या विषयांना तुच्छ मानून जो सर्वही इंद्रियांचे पूर्णपणे नियमन करतो तो धीर होय. हा, त्याला धीरस्थ पुरुष असं म्हणतात. त्याने त्या प्रथम दर्शनी आपल्याला विषय फार सुंदर वाटतात जीवाला, पण त्याने ते काही पाहिलं, त्याच्यातल्या वर्म जाणून घेतलं, त्या विषयांचं स्वरूप जाणून घेतलं, वास्तवता काय आहे ती पाहिली आणि त्याचा त्याग करून टाकला. त्याला धीर पुरुष असं म्हणतात. पुढे असे वेदांत मत आहे. आता प्रज्ञा पदाचा अर्थ सांगितलाय की ब्रह्म व आत्मा यांचे ऐक्य आहे अशी सतत व दृढ भावना. त्याला नाव काय आहे? प्रज्ञा. ब्रह्म आणि आत्मा यांचे ऐक्य आहे आता म्हणण्यापेक्षा ब्रह्माचं आहे अशा प्रकारची दृढ भावना म्हणजे धारण बुद्धी करणारा. धरायची का? प्रज्ञा म्हणजे बुद्धी. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. बुद्धीमध्ये दृढ भावना म्हणजे बुद्धी. न अनुध्यायात. ज्ञानोध्याया न अनुध्याया. अर्थाधिकांकडे फारसे लक्ष न देता व श्रद्धे वाचून भराभर ग्रंथ वाचण्यात काही एक लाभ नसून उलट एक प्रकारे हानीच आहे असे ते सुचवले आहे. पारायण करत बसणे हा एक भाग झाला का नाही त्याच्यातला. मग आता त्याला काय करणार? पण पारायण करणं चांगलं आहे का नाही? चांगलं आहे. कारण नाही म्हणू शकत. श्रद्धे वाचून काय म्हणजे श्रद्धेवर काही इथे श्रद्धावे नाही, काही नाही, नुसतेच बसलेले आहेत. आहे नाही. पण आता काय करतात? श्रद्धेवासून असं नुसतंच चाललेलं आहे. पटापट आता श्रद्धेवासून म्हणजे असा आहे भाग सांगा. खरी श्रद्धा जेवढी बायको मुलांच्यावर, संसारावर, प्रपंचावर आहे एवढी श्रद्धा इकडे आहे का? नाही. म्हणून पर्सेंटेज मध्ये ते घसरलेलं आहे, पण करताना क्रिया मात्र ते करताना दिसतोय. अगदी झिरो श्रद्धा असते असं नाही, कारण झिरो असेल तर करणारच नाही. त्याचं जे आहे ते सामान्य श्रद्धा असते आणि विशेषत्वाने ती श्रद्धा नसते. म्हणून श्रद्धेवासून सामान्य असेल ना, कारण त्याच्याशिवाय करणार नाही ना तो, क्रिया पण सामान्य श्रद्धे वाचून म्हणजे विशेष श्रद्धे वाचून भराभर ग्रंथ वाचण्यात काही एक लाभ नसून उलट एक प्रकाराने हानीच आहे असं म्हटलं तरी चालेल. श्रुतीचा उच्चार करा. हा? श्रुतीचा उच्चार करा. तमेव जानथ आत्मानम अन्या वाचः विमुंचथ. तम एव जानत, हे न जाणता जे काय करतात? आत्मानम अन्या, आत्म्याला न जाणता केवळ वाचः म्हणजे वाणीचा काय आहे? सीन आहे असं म्हटलेलं आहे. वाणीला हा केवळ सीन आहे. चला तर अशा प्रकाराने पुढचा एक श्लोक येतोय. पुन्हा एकदा अशाच प्रकारची श्रुती सांगणार आहेत, पण तो विषय नंतर घेऊ. कुंडली वरदा हरी